काय सांगाल ज्या पद्धतीने आता निर्णय लागला आहे, संपाचं हत्यार उपसलेलं आहे का रिक्षा चालकांनी? रिक्षा चालकांनी कोणतं संपाचं हत्यार उचललेलं मला दिसत नाही आहे. रिक्षा चालकांच्या नावाने काही राजकीय लोक आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे, आपला मतदारसंघ बांधत आहे. माझ्या भांडूपमधले दुबे माझ्या बाजूला आहेत, गुप्ता माझ्या बाजूला आहेत, मिश्रा माझ्या बाजूला आहेत. पण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही मराठीत बोलणार आणि आम्ही रिक्षा चालवणार, आम्ही कोणत्याही संपात सहभागी होणार नाही. गुप्ताजी बरोबर आहे? हो बरोबर आहे. मिश्राजी बरोबर आहे, दुबेजी बरोबर आहे. हे सर्व राजकीय पोळी भाजण्यासाठी आहे. तुमचा लायसन महाराष्ट्राचा, तुमचं परमिट महाराष्ट्राचं, तुमची रिक्षा पासिंग महाराष्ट्राची आणि पॅसेंजर हे मराठीत माणसं असतात. मग तुम्हाला भाषा बोलण्यासाठी अडचण काय आहे? हे फक्त नाटकीपणा आहे, दुपट्टीपणा आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी बिचाऱ्या गरीब रिक्षावाल्यांना ही लोक टार्गेट करत आहेत, जेणेकरून कोणीतरी काहीतरी विरोध करावा आणि मीडिया बनवावी, काहीतरी राजकारण बनावं. हे जे राजकारण आहे ते खोडून काढण्यासाठी आम्ही प्रत्येक रिक्षावरती तावणार आहे. मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा, जेणेकरून आमचा संपाला सोबत नाही, आम्ही संपाच्या विरोधात आहोत. आम्हाला आमचं पोट भरायचं आहे, आम्हाला राजकारण करायचं नाही. बरोबर आहे ना? तुम्हाला पोट भरायचं आहे ना? सगळ्यांना पोट भरायचं आहे, कोणतंही राजकारण करायचं नाही. नाही, त्यांच्या नावाचं राजकारण रिक्षात बसले? नाही, रिक्षात बसला, ड्रायव्हर बसला. आपण मराठी माणसासोबत आहे, कोणी संपात सहभागी व्हायचं. हा लावा. हा लावलं सांगा. हा थोडं मागे ना, मागे ना, मागे ना. नाही तर मी व्हिडिओ देतो, थांब. हा जय महाराष्ट्र. दादा दादा लाव. जय महाराष्ट्र. मग आहे. हा भाई, वरती वरती चिटको जरा निघाले वरती बघ. लाव. साहेब जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.